बघूया लोकसभा निवडणुकीचे 9 न्यूज स्पेशल महासंग्राम। नमस्कार, 9 न्यूजच्या महासंग्राम या एपिसोडमध्ये पुन्हा आपलं स्वागत। ब्रेक नंतर आपली चर्चा सुरू होती। मनसेवर दिलीप मोरेजींनी आरोप केला होता की मनसेकडे उमेदवार नाही, कार्यकर्ते सांभाळले जात नाही, असा आरोप केला गेलेला आहे। काय वाटतं तुम्हाला या बाबतीत? असं काही यांनी जो आरोप केला आहे तो बिनबुडाचा आहे आणि यांना काल जर का आमच्या सभेची गर्दी पाहिली असते त्याच्यावर लक्षात आलं असं कोणाकडे किती कार्यकर्ते कोणाकडे किती कार्यकर्ते नाही आहे। महत्त्वाची गोष्ट, लोकसभा निवडणूक आम्हाला देशाच्या हितासाठी लढायची नाही आहे। त्यासाठी साहेबांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्यासाठी आम्ही बरोबर आहोत। असं पाहायला गेलं तर आम्ही नाशिक महानगरपालिकेला 113 उमेदवार उभे केले होते। 2,96,000 मतं आम्हाला नाशिकमध्ये पडले। एवढे काय आमचे हे नाही आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे राज ठाकरेंच्या विचाराचे हे सुद्धा नाशिकमध्ये बघा, मोरेजी त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या विचाराचे नाही, परंतु मी एक सांगेल की सगळ्यात जास्त सभा आजही राज ठाकरेंच्या सभेला गर्दी राहते, ती महाराष्ट्रात कोणी जुळवू नाही शकत। हा देखील प्लस पॉइंट आहे। एकदम बरोबर आहे। राजसाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व त्यांच्या वक्तव्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्रेजमध्ये आहे या पूर्ण महाराष्ट्रात नव्हे या देशामध्ये। माणूस बोलणारा असला म्हणजे माणूस मतं मिळवतो असं काही नसतं। राजसाहेबांना या नाशिकने 5 वर्षे सोसलेलं आहे। 5 वर्षे त्यांनी लोकांना अनेक शब्द दिले। मी या शहरामध्ये ट्रम चालवेल, मी या शहराचा चेहरा मेहरा बदलेल। त्यांनी स्वतःचा चेहरा बदलता बदलता त्यांनी अनेक पक्षांच्या युत्या करून चेहरे बदलले। सुरुवातीला आमच्याकडे प्रयत्न केले, परंतु आमच्या मित्र पक्षांनी त्यांना साथ दिली सुरुवातीच्या महापौरला। नंतर त्यांच्यावर यांनी उपकार केले। हे उपकाराच्या खाली दबलेला पक्ष असल्यामुळे ह्या पक्षाकडे उमेदवार मिळू शकत नाही। जनमानसामध्ये यांची प्रतिमा खोटारडी आणि फक्त बोलघेवडेपणा एवढंच यांच्या बाबतीत लोक चर्चा करतात। यांना एवढं समजत नाही। सर्जिकल स्ट्राईकवर हे लोक बोलतात, सर्जिकल स्ट्राईकवर शंका घेतात। राज ठाकरे जसे काही ते पाकिस्तानला जाऊन मुर्दे मोजून आले तिथे। अरे काय बोलता तुम्ही? तुमच्या टीव्ही चॅनल तिकडच्या राज ठाकरे दिसतात। अरे आम्हाला राज ठाकरे महाराष्ट्रात पाहिजे। आमचं सरकार आहे, आमचं सरकार सांगतंय की लोक तिथले तुम्ही जे उद्घाटन करताय ना ते राजसाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतले करतायत। कालिदासचं उद्घाटन तुम्ही कोणाच्या स्वतःच्या संकल्पना कुठे? तुम्ही 2.5 वर्ष सत्तेत आले, 2.5 वर्षात तुम्ही काय केलं? दुरुस्त करतो, परत दुरुस्त करतो आपलं त्याचे ठराव पण आहे, किशोरजी मला बोलायचं आहे, यांना मी उत्तर देतो। त्यांनी जो आरोप केला त्याचं मी उत्तर देतो, त्याचं उत्तर देतो मी। प्रत्येकाचं उत्तर द्यायलाच बसलो आपण। यांचा प्रश्नाचं उत्तर किशोरजी मी देतो। मुख्यमंत्री महोदयांनी इथे प्रत्येक टीपी स्कीमला इतर शहराला वेगळा नियम आणि सगळ्या ठिकाणी नाशिक दुरुस्त करायला लावला, दुरुस्त करायला लावला, आला नाही, आला नाही। आपण खोटं बोलू नका, खोटं बोलू नका, खोटं बोलू नका। आचारसंहिता आहे, आचारसंहितेप्रमाणे मी परत सांगतो आपलं दुरुस्त करतो। किशोरजी मला बोलायचं, मी सांगतो माझं सांगतो। एक मिनिट मला बोलायचं। आपण म्हणताना मुख्यमंत्र्यांनी किशोरजी एक मिनिट ऐकून घ्यायची मानसिकता, आपण ऐकून घ्यायची मानसिकता ठेवा, आपण ऐकून घ्यायची। हे बघा एक मिनिट ऐकून, ज्या वेळेस आमचं फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्या अगोदरच काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि आम्हाला अभिमान आहे। ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी फडणवीस साहेबांनी शपथ घेतली, सर्वात पहिले नाशिकसाठी 2200 कोटी रुपये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दिले। आपण म्हणताना की दत्तक नाशिक केंद्राचे पैसे नाही, हे राज्याचे पैसे होते। आपलं पण त्यावेळेस केंद्रात सरकार होतं, राज्यात सरकार होतं। हा जो विकास झालेला आहे, लिंक रोड झाले, हे फक्त आणि फक्त हे फडणवीस साहेबांनी जे राज्य शासनाने नाशिक महापालिकेला दिले पैसे, त्याचा हे मी आपल्याला डॉक्युमेंटरी देऊ शकतो। हे जे दत्तक पित्यांनी हे जे पैसे दिलेले ना,
पालकमंत्री शासनाने पैसे दिले, हे भुजबळ साहेब होते पैसे दिले नाही. 600 कोटी रुपये आपण मागत होते त्यावेळेस आपलं सरकार होतं, दिले नाही आपल्या सरकारने. आपल्या त्यावेळेस मनसेची सत्ता होती, आपण मनसेची सत्ता होती, खोटं बोलू नका. आपण आपली मनसेची 600 कोटी रुपये मागत होते, आपल्याला दिले नाही. या भारतीय जनता पार्टीचं ज्यावेळेस सरकार आलं 2200 कोटी रुपये नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी दिले आणि त्याचा विकास हा झालेला आहे. मुद्दा दुसरे बदलू द्या. आतापर्यंत 4.5 वर्ष तुम्ही एकमेकांची भांडत होते युतीमध्ये आणि अचानक असं काय घडलं की परत तुम्ही युती केली आणि विरोधी पक्षच तयार होऊ नाही दिला महाराष्ट्रात आणि अचानक बदल होऊन एकत्र येऊन तुम्ही लोकांसमोर आज युती म्हणून मुख्यमंत्री त्यांचे मुद्दे ऐकू द्या. तो आमचा 25 वर्षाची आमची युती, त्यानंतर सत्ता आली, त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये युतीला घवघवीत यश मिळालं. त्याच्यानंतर काही कारणास्तव काही नेत्यांच्या आग्रहाखातर युती तुटली आम्ही मान्य करतो. त्याच्यानंतर तरी सुद्धा शिवसैनिक, शिवसेना पक्षप्रमुख हिमतीने लढले, ताकदीने लढले. अक्षरशः विरोधी पक्ष नेतापद सुद्धा शिवसेनेकडेच आलं सुरुवातीला. यांनी त्या सरकारला सपोर्ट केला. सुरुवातीचे हे फाउंडर मेंबर आहे आणि आम्ही विरोधात होतो. त्यानंतर आम्हाला असं वाटलं की आम्ही मित्रांबरोबरच राहिलं पाहिजे, जेणेकरून या महाराष्ट्राच्या विकासामध्ये चांगल्या पद्धतीने हातभार लावू शकतो. नरेशजी काय वाटतं तुम्हाला? आता यांनी असं आहे, पूर्ण ऐकून घे. हे काय बोलणार 25 वर्षाची यांची युती कशी आहे सगळ्यांना माहिती. कधी राजीनामे देणार, सकाळी देणार, दुपारी देणार. राजीनामे कॉमेडी मुद्दे घेऊ नका. ठीक आहे, राजीनामे खिशात घेऊन खोटं बोलणं जाहीर गोष्ट आहे की खोटं बोलणं त्यांचं काम आहे. करत आले त्यांच्याकडे एवढेच मुद्दे बोलायला. अफजल खान बाकीचं बोला. अफजल खान बोला, राजीनामा बोला, दात काढा बोला. तुम्ही बोलत होते, आता तुम्ही म्हणतात तसं काही नाही. आमचा तुम्ही असं म्हणता अफजल खानाचा कोथळा हे आमचा अजेंडा आहे. आमची जी युती झाली आहे ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती युती झालेली आहे. अयोध्यात उद्धव साहेबांना जावं लागलं. याचं उत्तर देऊ का जावं लागलं? याचं उत्तर अपेक्षित आहे. याचं उत्तर आम्ही देऊ शकतो. जाऊन केलं काय? आम्ही उत्तर देऊ शकतो. सर्व उत्तर आहे आमच्याकडे. अहो युती संदर्भात यांच्याकडनं सत्ता सुटतच नाही ना. एकच काय राजीनामे? सत्तेची स्थापना झाली तुम्ही महाराष्ट्रामध्ये, यांच्याकडनं सत्ताच सुटत नाही. यांचे नेते आम्ही तर सहकार्य केलं आमच्या मित्राला. तुम्ही वाऱ्यावर सोडाल म्हणून मित्राला तुमचं सहकार्य असेल, आमच्या भावाला तुम्ही सुरुवातीला स्थापना केली. हे स्थापना दिवशी यांच्या चौकशा होती. या गोष्टी घरपट्टी, पाणीपट्टी वाढीच्या यांना दुरुस्त करतो. सर्वात पहिले भारतीय जनता पार्टीने आमच्या आदरणीय महापौर ताईंनी विरोध केलेला आहे. घरपट्टी पाणीपट्टीचा विरोध केला आहे. विरोध केलेला आहे. विरोध केला तर विरोध केला तर कंटिन्यू का करता आपण काय योजना आखलेल्या विविध विकास, विविध औद्योगिक क्षेत्रासाठी MIDC आता आपण बघा आता उद्योगासाठी आपण आता पिंपळनेरची MIDC जागा उपलब्ध करून दिल्या. 350 बिल्डर उद्योजकांनी तिथं जागा घेतल्या. आता काही थोड्या दिवसात तिथं कारखाने चालू होणार आहे. तिथं पाण्याची लाईन, त्यानंतर आपण त्यांना लाईटचं व्यवस्था करून दिलं. आपण बघा आपण इंडस्ट्रियल साठी आपण हब उभा करून त्यांना जागा उपलब्ध करून दिलेली आहे. हे म्हणतच नाही. लाईटच्या बाबतीत व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं होतं का? इतर सगळ्यात जास्त दर ठेवलाय. त्याच्यावरती आदरणीय यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ उद्योजकांचं हे मुख्यमंत्री साहेबांची चर्चा करत आहे. त्याच्यात पण लवकरच निर्णय होणार आहे. तो पण उद्योजकांच्या बाजूने निर्णय, हे पण आपल्याला इथे या BSNLचं काम तुम्ही सगळं जिओला दिलं. राफेलचं काम तुम्ही अंबानीला दिलं. जर ते काम आले असते किती इंजिनियर आपले सिव्हिल इंजिनियर किती पोरांना दिलं काम. सगळ्या गोष्टीत नाशिककरांचं नुकसान तुम्ही करत आलात. एवढंच काय यांनी आपण खोटे आरोप करत आहात. किती लोकांना बिनबुड्याचे आरोप करत आहात. नावं सांगा. आपण बिनबुड्याचे आरोप करत आहात. आपण बिनबुड्याचे आरोप करत आहात. नावं सांगा.
आपलं शहर 5 नावं हे सांगा. किती जिल्ह्यांना आणि 2 राज्यांना जोडणारं शहर आहे. आणि त्याच्या तुमचा पाणी विषयात पुरवठ्यावर एवढा अभ्यास आहे आपल्याकडे ना, कुठल्याही पाणी पुरवठा प्रकारे मंत्र्याचं त्यांनी नाव भौगोलिक सांगितलं तरी दृष्ट्या चालेल. अहो, यांनी वन कुठली विभागाचं MIDC कार्यालय डेव्हलप होऊन दिली नाही. वन विभागाचं कार्यालय वन यांनी विभागाचं नागपूरला कार्यालय हलवलं. नाशिकला यांनी नेलं. एकल्याला प्रोजेक्ट नागपूरला नाही नेलं. नाही खोटं काय खोटं हे एकलेराचा प्रोजेक्ट अजूनही चालू आहे, जाऊन बघा चालू तुम्ही. आहे, पण हे तो डाव खोटे रचला होता. खोटे तुम्ही याच्यावरती हलवाईचा डाव याच्यावरती रचला होता, पत्रकार त्यावेळेस तो विरोध वृत्तपत्रात झाला. सुद्धा बातम्या आल्या. केला. आपण त्यावेळेस नाशिकला तो विरोध झाला. त्याच्यावर बोलू त्या नका. कंपनीने आपलं कधी हे आता हेलिकॉप्टरचं दरवेळेस पाठबळ खोटं बोला पण बनवलं. नीट बोला. हेलिकॉप्टर खोटं बोला काम पण नीट बोला. अंबानीला याला दिलं त्याचं नाशिकची काय? जनता बळी पडणार काय नाही. म्हणायचंय? आणि राफेलचं येणाऱ्या काम अंबानीला निवडणुकीत दिलं. नरेशजी 5 त्यांनी- लाखाच्या अहो, पुढे हे- मताधिक्याने हेमंतजी गोडसे यांनाच निवडून देणार आहे. अहो, नाशिकची हे जनता स्वतःला सुज्ञ चौकीदार जनता म्हणतात. आहे. हे आजही आपल्याला सांगतो, हे आपल्या स्वतःला चौकीदार 60 म्हणतात. वर्षाच्या राफेलच्या सौदे संस्थापना एवढ्या बळी मोठ्या पडणारी जनता प्रकल्पाच्या याला नाही. फायली सांभाळता येत 2 नाही. कोटी हे काय रोजगार चौकीदारी देणार करणार आहे? दिले प्रत्येक माध्यमातून आज काम चालू आहे. तुमचे पैसे थकले आज 4 वर्षापासून आज विद्यार्थ्यांचे. आज अहो, 4 आंदोलनं सिन्नरचा हायवे करून केला. झाले, करून झाले आम्ही. प्रत्येक हा. ठिकाणी काम चालू आहे. प्रत्येक- शिष्यवृत्ती भेटून नाही राहिली. मंजूर होते. नाही नाही बघा तुम्ही बघा. त्याच्यानंतर आता तुम्ही अभ्यास करू नका. सिन्नर व्हावी तुम्ही शिर्डीचा अभ्यास हायवे करू केला. नका. तिघांपैकी खोटं बोलू एकेकाने नका. बोललं ना तर मुद्दे सूत प्रश्न आपले असा आहे. मला एक समीर भुजबळांविषयी चर्चा घ्यायची. तुम्हाला असं चर्चेला जात आहे की समीर भुजबळ जेव्हा कोकाटे आणि हेमंत गोडसे उभे राहिले तर समीर भुजबळांना त्याचा फायदा होईल अशी चर्चा शहरामध्ये आहे. त्यांचं ते सुंदर काय मत गणित आहे हे बघा. एकंदरीत? ते- ते- या गेल्या या हे गणितातच तुमच्या ते गेल्या- पाहिजे. खासदार असताना त्यांनी काय विकास कामे केली आणि आता हेमंत गोडसे खासदार असताना काय विकास कामे केली हे नाशिकच्या जनतेने बघितलंय. त्यामुळे आम्हाला कोणी जरी उभं राहिलं तरी 100% समीर भुजबळच खासदार होणार याची खात्री. अहो, दत्तक घेतलेलं गाव त्यांनी. अहो, आम्ही त्यांनी- दिलं 2200 कोटी रुपये हेमंत त्याच्यावर गोडसे- एक कुंभमेळा मिनिट, झाला. मला खोटं बोलू बोलू द्या. नका. घेतलेलं गाव. खोटं बोलू खासदार नका. गाव ऐकून दत्तक घे घेतलं होतं. त्यांचं. एक झालं अंजनी मला. गावाचं अजून एक अंजनेरी मिनिट. आणि पूर्ण होऊ द्या ना. अंजनेरी आणि सांजेगाव हेमंत गोडसेंनी दत्तक घेतलं. मला सांगा काय तिथं काय सुधारणा केली त्या एक दोन्ही मुद्दा गावांमध्ये त्यांचा पूर्ण होऊ तिथं द्या. जाऊन बघा तुम्ही. अंजनेरीचं काम चालू आहे. अहो, काय काम चालू आहे? अंजनेरीसाठी 5 पैसे वर्ष आणले. झाली. गोरेजी. 3 अंजनेरीसाठी वर्षात पैसे आणले. अंजनेरी अंजनेरीचं काम चालू आहे. काम चालू आहे. मला- हेमंतजी गोडसे यांनी अंजनेरीच्या प्रोजेक्टसाठी पैसे आणलेले. तिथं पवनपुत्र हनुमानचं जन्मस्थान आहे. तिथं काम चालू आहे. जाऊन बघा आपण गेले नसाल. आम्ही जाऊन आलोय तिथं. सांजेगाव आणि खोटं अंजनेरी बोलून गावाचं खोटं बोला डेव्हलपमेंट पण झालेलं इथून बोला नाही. ही आपली दरवेळेची सवय अहो, आहे. हे ती आपण तुमची बंद सवय करा. आहे. माहिती घ्या. आम्हाला काय बंद म्हणायचं? करा आपण. तुम्ही त्या media गेल्या वर 60 बोलताय. वर्षापासून मी बिनबुडाचे आरोप करत नाही. मला हाच विषय तुम्हाला घेतोय मी. माझा प्रश्न वेगळा होता. समीर भुजबळ जर त्यांना असं म्हटलं जातं कोकाटे आणि हेमंत गोडसे उभं राहिलं तर समीर भुजबळांना फायदा होईल. तुम्हाला काय मत आहे यावर? आम्हाला कोणी उभं राहिलं तरी आम्हाला अडचण नाही. हे तुम्हाला त्रिवार सत्य सांगतो. ते निकालाच्या दिवशी ते दिसेल. त्रिवार नाही, सत्य तसं सांगतो. नाही ते. EVM मॅनेज झाले आत्ता. होऊ शकते. आता आपण EVM वर नाही जाणार आहे. राहिलं ते पण सांगून आता देतो. EVM वर कारण आपल्याला आपल्याला दुसरं काय मारायचं. निवडून आलं का 4 राज्यात आले तेव्हा तर तुमच्या माझ्या पुढं काही EVMचं नाही आलं. नाशिककरांचे मुद्दे हा? मला घ्यायचे. हे बघा, आता EVM, हे बघा. राफेल, बिफेल माझ्यासाठी काही विषय नाही. हे बघा अहो, विषय- काय आदरणीय आता या देशाचे नाशिकवर बोलू आपण. किशोरजी ऐका. आदरणीय या काँग्रेसचे देशाचे भ्रष्टाचार, पंतप्रधान मोदीचे भ्रष्टाचार, हे नरेंद्रजी विषय मोदी नंतर साहेब झाली. नाशिकचे मुद्दे. आदरणीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी जे विकास कामं केलेले त्यांच्या माध्यमातून या देशात या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही नाशिक फडणवीस साहेब साठी असेल, या नाशिकचे पालकमंत्री असेल आणि या नाशिकचे मला सांगा. विद्यमान खासदार हेमंतजी गोडसे साहेब या सगळ्यांनी हेमंतजी एक गोडसे नाशिकचं असतील. वाटोळं केलं. हा. म्हणायचं आहे मला. हेमंतजी गोडसे असेल यांनी विकास केलेला आहे. यांच्या विकासाला यांच्या विकासाला या नाशिकची जनता मतदान करणार आहे हेमंत गोडसेंनी आणि काय केलंय? मला कोणी तर उभं विचारा. राहिलं सांगा तरी ना फरक तुम्ही. पडणार नाही. तुम्ही ऐकाल तेव्हा हेमंतजी विचारा. गोडसे हे 5 लाखाच्या पुढे लीडनी या नाशिक शहरात पुनश्च निवडून येऊन अहो, ते इतिहास घडवणार आहे. काय विकास केला? हेमंत गोडसे नाशिकमध्ये काय केलं? कामं काय केलं ते रोड सांगा. आणले, रिंग रोड केले. तुम्ही बघा कोणी केलं? तुमचा अभ्यास कमी आहे. मनसेची सत्ता होती. तुम्ही अभ्यास कर. महानगरपालिकेत 2200 कोटी रुपये Smart city. राज्य शासनाने दिले, स्मार्ट आदरणीय सिटीचे मुख्यमंत्री टेंडर साहेबांनी किती दिले. टक्के अभाव होते? सांगा मला. एक सुशिक्षित स्मार्ट बेरोजगारांचा सिटीचे विषय. टेंडर किती टक्के अभाव होते? कॅन्सल झाले ते किती आमचेच टक्के? पत्र आहे. किती टक्के? कॅन्सल केले. किती टक्के? आमचे किती पत्र टक्के? आहे. किती आदरणीय टक्के? अरे काय- काय गरज पडली? कॅन्सल केले. 50% अभाव. बेरोजगारीचा अरे प्रश्न काय मांडला. चाललंय? काय आज चाललंय? यांच्याकडे विकासाचा एक मुद्दा रस्ता धरला होऊ जातो. शकत समीर नाही भुजबळ, तुमचा स्मार्ट छगन- सिटीचा आणि तुम्ही गाव छगनजी सुधारायला भुजबळ, निघाले. समीरजी भुजबळ यांनी जो मुद्दे मांडलेले का आम्ही सगळ्यात जास्त विकास दरवर्षी केलेला काय आहे. झालं हा किशोर विकासाचा मुद्दा मांडला जातो. किशोरजी काही विकास एकंदरीत केले, काही विकास केलेला नाशिक नव्हता. पुन्हा एक उड्डाण पुलाचं त्यांनी दाखवलं. अहो, स्वप्न नाशिक साठी काय आणलं होतं, काही आणलं नाही. तुमच्या आणि तेवढा त्याच्यावर पूल आता तरी आम्हाला बांधला बोलू गेला द्या. का हो? आता आम्हाला बोलू द्या. धरणात ते पण.
काय झालं, काही विकास केलेला नाही. एक भावलं प्रत्येक वेळेस येतं उड्डाण पुलाचं का आम्ही उड्डाण पूल आणला. अरे उड्डाण पूल आणला ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही विकास केला नाही. म्हणजे गोडसे तुम्ही बघा बाजूचे रिंग रोड केले, आता कोटमगाव पासून आउटरनी डायरेक्ट असा याच्यापर्यंत रोड नेलाय, अकराळे फाट्यापर्यंत. आपण त्याचा विचार करत नाही. त्या पण रोडला तेवढेच पैसे म्हणजे गोडसेंनी आणलेले. रिंग रोड केले पण त्याच्यानंतर आता परत जो हायवे त्याला आणला, मधला पण 200 कोटी रुपयाचा रोड तयार केला, 11.5 कोटीचा हा बांधलं. नाशिकचे उड्डाण जे आहे दिल्लीला 2 तासात जाता येतं माणसाला. हे सर्व सुविधा आहे म्हणजे आपण मला सांगा फक्त एक पार्टी करायला होतं, पार्ट्या करायला, पार्ट्या ते जो एअरपोर्ट बनवलं होतं, पार्ट्या पुलवामाच्या घटनेनंतर तुम्ही नोकऱ्यांचे प्रश्न गंभीर आपण जे जवान शहीद झाले त्यांचं पण आपण राजकारण केलं, ते सुद्धा केलं. आपल्या राहुल गांधींना श्रद्धांजली मोबाईल काढून बोलत होते, मोबाईल काढून बोलत होते, काय बोलतात, मोबाईल काढून बोलत होते. आपल्या पक्षाचे अध्यक्ष हे मोबाईल बोलत होते, मोबाईल काढून पाहत होते. आणि आज काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी, माननीय शरद पवार साहेब असतील, राज ठाकरे साहेब असतील, हे आज पाकिस्तानच्या वृत्त वाहिन्यांचे हिरो आहे. त्यांची राहुल गांधी बघा, तुम्ही पाकिस्तानचं मीडिया चॅनल चाळा, सैनिकांना अविश्वास दाखवून ते पाकिस्तानच्या मीडियाचे हिरो झालेले. म्हणजे आपल्या जवानांवरती त्यांचा विश्वास नाही. तुम्ही 2 दिवस शांत राहतात, पातळीचं राजकारण जय हिंद म्हणता आणि तिसऱ्या दिवशी लगेच ते झालेल्या जवानांविषयी आम्हाला 100% हे आहे. परंतु ज्यांनी हल्ला केला त्याचा आम्ही जाहीर निषेधच करतो. फक्त तुम्हीच करता एकटे, तुम्ही करता, तुमचे अध्यक्ष उत्तर ऐका. हो ते त्यांच्या विषय आम्हाला हे सगळं केल्यानंतर तुम्ही रात्री 3 वाजता सर्जिकल स्ट्राईक केला असं तुमचं म्हणणं आहे. केलं झाला, अमित शहाना स्वप्न पडतं का 350 लोक तिथं मेले. बाकी वायुसेना प्रमुख माहिती नाही किती जण मेले. मोबाईल नेटवर्कचे 350 लोकांचं तिथं मोबाईल टावर आहे. आपण चुकीचा प्रचार करू नका. जनतेने आपल्याला धडा शिकवलेला आहे, आपण त्याच्यावरती पूर्ण भारताला पाकिस्ताननी कबूल केलं. सर्जिकल स्ट्राईक झाली आणि यांच्या अध्यक्ष भारताला माहिती आहे किती लोक जवानांची यांनी भारताचे जे जवान आहे भारतासाठी जीवावर त्याच्यामुळे विशेष नाही. त्यांच्यावर तुम्ही संशय घेतलेला आहे. याच्यापेक्षा नीच काम आहे राहुल गांधींनी केलेलं. एवढं एका बाजूला निवडणुका लढतोय आणि दुसऱ्या बाजूला हे जागृत सरकार, चौकीदारचं सरकार आजही सरहदवरती पाकिस्तानला धडा शिकवतोय. आता 9 चौक्या आत्ता उद्ध्वस्त केला बीएसएफने. याला म्हणतात खुल्ला तुम्ही तर देशद्रोहाचा कायदा रद्द करायला निघालेले. देशद्रोहाचा कायदा रद्द करायला आणि यांना हे साथ देणार आहे. देशद्रोहाचा कायदा रद्द करणार आणि जाहीरनाम्यामध्ये